च्या वतीने करूया। थँक्यू। तर उसरली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनिल निंबाळकर साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले। त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। मॅच ऑन, लेट्स प्ले। सुपर 12 मधील अंतिम लढत। पहिल्या चेंडूवरती मिडॉनला चुकी होते पहा, अतिशय अडचणी आल्या तिथे चेंडू अडवण्यासाठी। पहिलेच धाव इथे घेतली जाते। सिंगलने अकाउंट ओपन केलं बॅटिंग करत असताना जय हनुमान उसरली संघाचं। धाव संख्या 1 या आकड्यावरती। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जयेश डांगरकर आणि अजय डांगरकर अशी ही सलामीची जोडी। थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो, या ठिकाणी मलंगडचा ढाण्या वाघ अर्थातच मलंगड ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विकी भोलानाथ शेठ पाटील यांचा इथे सन्मान आपण करूया। मित्रांनो, कधी आपण मलंगड परिसरामध्ये जा, फक्त एक फोन करा विकी यांना। विद्यमान सरपंच विकी भोलानाथ शेठ पाटील यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी श्रीराम बॅटरीचे सर्वा लहू शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विकी पाटील साहेब मलंगडवाडी ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। डीजे थँक्यू। डीजे देवीबाई वावंजेगाव पंच विकी पाटील साहेब यांचा सन्मान आपण पाहिला। त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण रामदास दादा पाटील साहेब यांचा सन्मान आपण करूया। रामदास दादा पाटील यांना विनंती करतो आपण यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। रामदास दादा यावं, आपलं सहर्ष स्वागत। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धाव फलकावर धावा 1-1 बाद अशी सुरुवात राहिली बॅटिंग करत असताना उसरली टीमची। पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय। तसेच जनार्दन पाटील साहेब माजी उपसरपंच वावंजे ग्रामपंचायत जनार्दन पाटील साहेब यांना विनंती करतो आपण यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। जनार्दन पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावं। आज बघा मित्रांनो, मेगा फायनल आणि शेतकरी कामगार पक्षाची सर्व दिग्गज नेते मंडळी आपण या स्पर्धेमध्ये पाहतो आणि आज संपूर्ण व्यासपीठ आपण हे गजबजलेलं पाहतो। तर या ठिकाणी माजी उपसरपंच यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं विद्यमान सदस्य महेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा। प्रेक्षकांची देखील आज तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मंचावरती देखील मान्यवरांची मांदळी पाहतो आपण। आज मेगा फायनलचा डे। सर्वांचा आपण पुन्हा एकदा करूया सहर्ष स्वागत। अतुलचा पुढचा बॉल यावेळी टप्पा खाल्यानंतर चेंडू अगदी टॅप करायचा प्रयत्न, डिरेक्ट हिट बॅक टू द बॉल चेंडू अडवला होता। जोखीम भरा रन घेण्याचे मात्र इथं प्रयत्न। इथे मात्र बच्चन की और लढेंगे असं काही सांगत असताना इथे या चेंडूवरती कोणतीही धाव मिळणार नाहीये। 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय। टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 1-1 बाद अशी सुरुवात बॅटिंग करत असताना वैकुंठवाशी ज्ञानेश्वर शिल्के प्रतिष्ठान जय हनुमान उसरली टीम आपण बॅटिंग करत असताना आपण पाहतो। टॉस जिंकला संग्राम 11 नेतल्या संघाने। टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय त्याच्या माध्यमातून इथे घेण्यात येतोय। ओव्हर द विकेट गोलंदाज तयार। यावेळी लाईन चेक केली, पंचाचा इशारा येतोय ऑफस्टिकच्या बॉलचा बाहेर। हा चेंडू वाईट बॉल, अवंतर धाव या चेंडूवरती मिळेल। एका धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय तो म्हणजे 2 या आकडेवरती आपण पाहतो। धाव संख्या 2 आपण पाहतोय धाव फलकावरती। तर भाई ग्रुप महाराष्ट्र राज्य परेश भाई पाटील यांचा देखील इथे सन्मान आपण करूया। परेश पाटील तत्पूर्वी आपण परेश भाई यांचा सन्मान करूया। महाराष्ट्र गृह अर्थातच भाई ग्रुप यांचा इथे सन्मान आपण करूया। तर मी या ठिकाणी बालराम शेट्टी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा। त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्ती चॅम्पियन पट्टू तथा 40+ मास्टर विलास पाटील साहेब यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी विलास दादा पाटील यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारावा। याच मैदानावरती जेव्हा सुकेशभाई भोपी यांनी स्पर्धा भरवली होती त्या स्पर्धेमध्ये वावंजे संघ दमदार कामगिरी केली आणि डीबी बाई मात्रे यांच्या वतीनं 40+ वावंजे क्रिकेट संघासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक मित्रांनो देण्यात आलं होतं। आणि या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच थेट लोकनियुक्त सरपंच सुभाष शेठ भोपी यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 20,000 रुपयाचं योगदान लाभलंय। त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं करतो। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धाव फलकावर धावा 4-1 बाद अशी सुरुवात बॅटिंग करत असताना उसरली टीम आपण इथे सध्याच्या स्थितीमध्ये पाहतोय। गोलंदाज तयार अतुल
राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र प्रहार केलाय. विस्फोटक बॅटिंग वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करत चेंडू जातोय सरळ. इट्स आउट ऑफ द पार्क. येतोय दमदार स्ट्रोक षटकार. याच दरम्यान आपण पाहू शकाल कॅलॉग्स कंपनीचे माथाडी कामगार संघटनेचे दमदार नेतृत्व या ठिकाणी नामदेव शेठ डुकरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. नामदेव शेठ आपलं सहर्ष स्वागत. जयवंतभाई भोपी आपलं ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. 6 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय तो म्हणजे 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये धाव संख्या आपण इथे पाहतोय. अजयच्या बॅटमधून हा षटकार पाहिला. स्लॉटमध्ये चेंडू होता त्यावर मात्र तुटून पडला अजय डांगरकर. अंतिम बॉल षटकातला. अतुल काटे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अजय डांगरकर हा सध्याच्या स्थितीमध्ये खेळत असताना अशा रीतीने पहिल्या षटकाची झाली समाप्ती. टोटल धाव संख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1-11. तर स्पर्धेतून रजा घेत असताना भावंजी दुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच थेट लोकनियुक्त सरपंच सुभाष शेठ यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 20,000 रुपयाचे योगदान. ते स्पर्धेतून रजा घेत असताना साहेब तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांच्या समवेत DB बाई मात्रे हे देखील या स्पर्धेतून रजा घेत असताना साहेब आपण आलात, स्पर्धेची शोभा वाढवली. आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. आणि नेहमीच आपलं दमदार योगदान राहिलंय. आणि त्यांच्या वतीनं समालोचनेसाठी 2,000 रुपयाचं योगदान लाभलंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. डीजे तर DB बाई मात्रे या स्पर्धेतून रजा घेत असताना या ठिकाणी आपण पाहू शकाल. त्यांना देऊया शुभेच्छा. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आज या स्पर्धेमध्ये आला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. साहेब आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. दत्त मंदिरासाठी 5 लाख मित्रांनो. आणि यावर्षी यंदाही आपण अखंड हरिनाम सप्ताह महाराष्ट्र राज्य उसाटणे या ठिकाणी पाहतो. त्या सप्ताहासाठी देखील यंदाही 3 लाखाचं योगदान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल असे दमदार थेट लोकनियुक्त सरपंच DB बाई मात्रे इथून रजा घेत असताना बाई आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 1 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा बॅटिंग करत असताना वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान उसरली. तर तुकाराम सवार माजी ग्रामपंचायत सदस्य यांचं आगमन झालं. यावं आपलं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर आपण इथे सन्मान करूया. एन्क्लेव्ह सोसायटी सुकापूर ऍडव्होकेट शिंगारे साहेब यांचा इथे सन्मान आपण करूया. शिंगारे साहेबांना विनंती करतो साहेब आपण यावं. मी बालराम शेठ आणि लहू शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल पांडे साहेब आणि गोखले साहेब याही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. त्याच्यानंतर जयवंत भोपी यांचा देखील आपण सन्मान करूया. यॉर्कर बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे वापरण्यात आलं. गोलंदाज प्रमोद पावशे गोलंदाजी मार्कवर आले. पहिल्या षटकाचा विचार केला टोटल धावा खरं तर 11 आपल्याला पाहायला मिळाला. 1 बाद अशी सुरुवात वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान उसरली या टीमची आपण पाहिले. आणि दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये प्रमोद पावशेचा हा पहिला चेंडू अगदी यॉर्कर पद्धतीचा आपण पाहिला. अजय डांगरकरच्या बॅटमधून 1 षटकार जरूर आलाय. आता त्याची साथ चांगली द्यावी लागेल ते म्हणजे अनिल या फलंदाजाला आपण पाहतो. गोलंदाज तयार. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळी यॉर्कर क्या बात आहे. आणि इथून मात्र अगदी चांगली चेंडूची हत्तलणी केली. तर या ठिकाणी जयवंत भोपी यांचा आपण सन्मान करूया. जयवंत भोपी यांना विनंती असेल की आपण यावं आणि आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. तर मी बालराम शेठ आणि लहू शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जयवंत भोपी यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया मित्रांनो. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय महादेव शेठ गायकर शेतकरी कामगार पक्षाचे
खंदे नेतृत्व म्हणून ज्यांचे आपण पाहतो आणि त्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय ते सन्माननीय महादेव शेठ गायकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करूया. साहेब यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. टोटल धावा संख्येचा विचार केला 12 धावा धावा फलकावरती. दुसरं षटक प्रगती पथावर असताना मैदानाच्या आतमध्ये प्रमोद पावशे गोलंदाजी मार्कवर आलाय. पाहुण्यांचं शुभागमन होतंय. खरं तर तमाम सर्व क्रीडा रसिक खरं तर आज आपल्याला मेगा फायनल डे मध्ये आपण पाहणार आहोत. तसेच अतिथी मंचावर देखील पाहुण्यांची मांद्याली खरं तर मेगा फायनल डे नाईट स्पर्धेमध्ये आपण खरं तर पाहत आहोत. गोलंदाज तयार. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल तो म्हणजे गोलंदाज प्रमोद पावशे. हा गोलंदाज नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रल्हाद यावेळी पहा. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक वृक्षवल्ली अमा सोयरे, पर्यावरणाची काळजी घेणारे दमदार नेतृत्व गणेश कडू साहेब, ज्यांनी वाकडी गावामध्ये क्रिकेट शिकवलं, ॲज अ समालोचक म्हणून ज्यांच्या मुले आम्ही खऱ्या जन्माला आलो. गणेश कडू साहेब आपलं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या समवेत रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य तथा माजी सरपंच विलास फडके साहेब आपलं सहर्ष स्वागत आणि रोहन म्हात्रे साहेब कोलखे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि संदीप चितेकर साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. रोशन थोडक्यात माहिती सांगतो दिनेश बंधू सर, जेव्हा मी समालोचन करायचो तोडका मुडका लहान वयामध्ये तेव्हा मी हाफ पॅन्ट घालायचो, माझ्या पायावर थोडीशी खटकं होती. तेव्हा गणेश कडू साहेब प्रोफेशनल कॉमेंटर होते आमच्या विभागामध्ये आणि तेव्हा फक्त ते लंचसाठी गेले आणि त्यांनी मला सांगितलं की प्रवीण 1-2 मॅच बस. मी असंच बोलायचो फक्त का मौसम बेहतरीने छाया हुआ, त्यांना पटलं आणि त्यांनी सांगितलं तू करू शकतो कॉमेंट्री आणि आज या व्यासपीठावर इथपर्यंत आम्ही पोहोचलो. हे त्यांना आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. टोटल धावा संख्येचा विचार केला 3 बाद 12 धावा धावा फलकावरती. त्याच्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम सबार साहेब यांना विनंती करतो, तुकाराम सबार साहेब आपण यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तुकाराम सबार साहेब यांना विनंती करतो आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर नरेश डांगरकर यांनाही विनंती करतो आपण यावं. प्रेक्षकांची आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो कारण आज पाहुण्यांची व्यासपीठावरती अजूनही भरपूर पाहुणेवर यायचे बाकी आहेत या स्पर्धेमध्ये. नरेश डांगरकर आपण देखील यावं, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. लवेश गोलंदाज तयार. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दिनेश बोलाडे बॅटिंगसाठी. दिवेश बोलाडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंगसाठी. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. इथून मात्र संघाला गरज आहे चांगल्या स्कोरची आणि इथून मात्र लाऊड अपील केली होती. पहा उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पंचाने लगेच अपील पेटळली. या चेंडूवरती कोणतीही धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता अतिशय दमदार गोलंदाजी राहिले. ती गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो गोलंदाज प्रमोद पावशे या गोलंदाजाचे अद्याप 5 चेंडू हतलेत. धावा खर्च केल्या त्या चेंडूवरती फक्त आणि फक्त 2. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र 11ची सरासरी इथून गाठली नाही. फक्त 1 धाव या षटकामध्ये खर्च केले. चांगली गोलंदाजी मी म्हणेल गोलंदाज प्रमोद पावशे या गोलंदाजाची. पुन्हा एकदा अंतिम बॉल षटकातला. यावेळी ओरपीच चेंडू होता. प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट होत नाहीये आणि यावेळी देखील निर्धाव चेंडूची सांगताना अशा रीतीनं 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान उसारली संघ जाऊन पोहोचलाय 3 बाद 12 या धाब्यांवरती. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक घेऊन साहिल दरे हा गोलंदाज आपण पाहतो. अनेक टुर्नामेंटमध्ये साहिल दरेने खरं तर चांगली गोलंदाजी केले. या 2024-25च्या हंगामामध्ये आपण पाहिले साहिल दरे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा संग्राम 11 नितलस या संघाकडून आपण पाहतो. तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या 11 धावा आणि त्यानंतर मात्र दुसरं इकॉनॉमिकल षटक हाताळलं ते गोलंदाज प्रमोद पावशे या गोलंदाजाने. तर जयवंत भोपी साहेब यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 1100 रुपयाचं योगदान, आपलं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. गोलंदाज तयार. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. इथून अजूनही चांगली बॅटिंग केली उसारली टीमने तर चांगल्या स्कोअरपर्यंत पोहोचू शकाल.
इथून मात्र ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू पंत मात्र दोन्ही हात समांतर करतायत. इशारा येतोय व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. धावा कशा येणं धावा येणं मात्र तेवढं गरजेचं राहील. बॅटिंग करत असताना उसरली टीम या संघाकडून. टोटल धावा संख्येचा विचार केला 13 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. 13 ऑन अ बोर्ड, 3 विकेट लॉस. उसरली टीम सध्याच्या स्थितीमध्ये संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीमधून कोण इथून सावरेल, संकटमोचक पारी कोणता खेळाडू खेळेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. इथे मात्र बनितो अब्दुल गणी असा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर स्लोअर वन पद्धतीचा हा बॉल साहिल दरेचा पिक करू शकला नाही. फलंदाज सलामीला आलेला अजय डांगरकरवरती बऱ्याचशा दोरा जरूर टीमच्या असतील. इथून मात्र अजयला चांगली बॅटिंग करावी लागेल. खरं तर गोलंदाजाचा मेरिटनुसार बॅटिंग इथून करणं गरजेचं आहे. तर नील म्हणताना नील नामदेव शेठ डुकरे यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं योगदान. यावेळी देखील पहा ऑफ स्टिक उडवले. क्लीन बॉल फर्निचर डिस्ट्रॉय. साहिल दरेच्या माध्यमातून विकेट मिळवले ती म्हणजे अजय डांगरकर या खेळाडूची. मॅचचा देखील विचार केला तर लो स्कोरची मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती आणि ती मॅच दुसऱ्या षटकामध्ये संपवली. आणि ही मॅच देखील तशी पाहायला मिळेल का हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण. अजूनही मॅच संपली नाही. अजूनही बराच खेळ बाकी आहे. टोटल 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूमध्ये इथून मात्र 24-25 धावा कशा रीतीने येतील याचा प्रयत्न उसरली टीमच्या फलंदाजांना करावा लागेल. संघ अडचणीमध्ये आहे. गोलंदाज तयार. साहिल दरे याचा पुढचा चेंडू. वेगवान बॉल. साहिल एक्सप्रेस ज्या पद्धतीने चेंडू टाकला होता लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये ॲड केली जाईल. टोटल धावा संख्येचा विचार केला 14 धावा फलकावरती आपण सध्याच्या स्थितीमध्ये पाहतो. आता लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दिवेश बोलाडे इथून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इथून दिवेशला चांगली बॅटिंग करावी लागेल. संघ अडचणीमध्ये आहे. इथून मात्र येणाऱ्या चेंडूमध्ये धावसंख्येला आकार देण्याचं काम इथून फलंदाजांना करावं लागेल. स्पर्धेचा दमदार आनंद घेतात संदेश गरजबाई ओवले, लोकेशबाई शिंदे आणि जयवंत पालकर केवाले यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत. नेहमीच क्रिकेटसाठी ज्यांचं दमदार योगदान राहिलंय लोकेशबाई शिंदे, जयवंत पालकर आणि संदेशबाई आपलं सहर्ष स्वागत. साहिल दरेचा पुढचा चेंडू लॉंग ऑनला खरं तर चेंडू तटवलाय. लॉंग ऑनचा फिल्डर तिथे आहे. चेंडू पकडतील फेकतील ते मात्र मिळेल फक्त आणि फक्त सिंगल या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 14 ऑन बोर्ड. तर केनी मामा यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांच्या समवेत अण्णा पाटील साहेब आणि सुनील पाटील साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत. माफ करा 15 धावा फलकावरती लागलेले आहेत. बॅटिंग करत असताना वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान उसरली या टीमच्या आपण पाहतो. गोलंदाज तयार. साहिल दरे मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक घेऊन अकुट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्लोक चेंडू बराच कालवेत आणि चेंडू खाली फिल्डर रनिंग कॅच तिथे घेतल्या. ते चांगला झेल तिथे टिपलाय आणि आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना उसरली टीमला. सचिन पाटील साहेब, विठ्ठल शेळके साहेब आणि सुनील पाटील साहेब या तिन्ही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आत्ताच मला वाटतं बघा खंडोबाचे भक्त आपण पाहू शकाल. आमचे सन्माननीय विठ्ठल शेळके साहेब आपलं सहर्ष स्वागत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये अर्धी सेना तंबूच्या आसऱ्याला परतले. अभि 15 धावावरती 5 बाद अशी बिकट परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये उसरली या संघाची. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूमध्ये कमीत कमी 3 मोठे फटके आले तर मॅचमध्ये थोडंसं फायटिंग स्कोर जरूर इथून उभारेल ती म्हणजे उसारे टीम. गोलंदाज साहिल दरे मैदानाच्या आतमध्ये वेगवान तेज तर्रार गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. शेवटचा बॉल अंतिम बॉल या षटकातला. टप्पा खाल्यानंतर वेग धारण करणारा हा चेंडू स्पीड गन म्हणून ओळखला जाणारा साहिल दरेचा आणखीन एक डॉट बॉल आणि अशा रीतीने षटकाची झाली समाप्ती. बॅटिंग करत असताना उसरली टीम 5 बाद 15 धावा.
पण पाहू शकाल बीबी बांटिया चे सर्व यांचं या ठिकाणी शुभागमन. भरपूर ठिकाणी आपण त्यांची शाखा पाहतो मित्रांनो. आपलं सोनं सुरक्षित ठेवणं, गोल्ड लोन हे सर्व आपण ज्यांच्या माध्यमातून पाहिलं मित्रांनो, असे बीबी बांटिया ज्वेलर्सचे सर्व 15 धावा धावा फलकावरती 3 षटकाच्या अखेरीस. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ओमकार पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करेल, पहिल्या 3 षटकामध्ये अगदी इकॉनॉमिकल स्पेल सर्व गोलंदाजांनी हाताळलेत आणि आता नवीन गोलंदाज इथे वापरण्यात येतोय. ओमकार पाटील गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल दिवेश बोलाडे. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल बीबी बांटिया चे सर्व साहब आपका स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के द्वारा. आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपलं सोनं सुरक्षित ठेवा, गोल्ड लोन तुम्हाला पाहिजे. अगदी दमदार योगदान ज्यांचं राहिलंय त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल डे हा सामना आपण मेगा फायनल डे ची रात्र आपण इथे पाहत आहोत. सुपर 12 ची अंतिम लढत एक साईडला उसरली आणि दुसऱ्या साईडला आपण पाहतो संग्राम 11 नितलस ऑप्स्टिकच्या बराचसा बाहेर हा चेंडू सोडून दिलाय. पंचाने लाईन चेक केली, व्हाईट बॉल म्हणून हा चेंडू घोषित केला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. टोटल 16 धावा फलकावरती या षटकामध्ये. अंतिम षटकामध्ये धावा जलद गतीने येणं खूप गरजेचं राहील उसारली टीम या संघासाठी. स्लॉट मध्ये चेंडू क्लीन बॉल यॉर्कर केला होता, फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक धक्का बॅटिंग करताना उसारले टीमला. फलंदाज दिवेश बोलाडे बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू व्हेरी मच. डिस्क जॉकीच्या भूमिकेमध्ये आपण सागर यांना खरं तर इथे पाहत आहोत. चांगलं सुमधुर गीत त्यांच्या माध्यमातून ऐकवलं जात आहे. यावेळी देखील पहा ऑन साईडला प्रहार करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटच्या सहाय्याने हा चेंडू मिड विकेट रिझर्वमध्ये जातोय. डीपमध्ये खेळाडू आहेत तिथे. एक धाव कंप्लीट केली दुसऱ्या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 17 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडू बॅलन्स आहेत. 4 चेंडूमध्ये इथून मोठे फटके कशा प्रकारे येतील याचा प्रयत्न इथून दोनही फलंदाजांना इथून करावा लागेल, कारण 4 चेंडूचा खेळ बाकी. टोटल धावसंख्येचा विचार केला संघ पूर्णपणे अडचणीमध्ये आहे. 17 धावा. इथे मात्र स्लोअर वन पिक केलाय, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. अगदी मिड विकेट रिझर्वमध्ये खेळाडू आहेत तिथे. फेकी दर्जेदार राहिले. या चेंडूवरती मिळेल फक्त आणि फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 18 या आकड्यावरती आपण पाहतोय. अजूनही तब्बल 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 चेंडूमध्ये किती धावा येतील, टार्गेट सेट करणारे इथून बॉल फेकले जातील. गोलंदाज ओमकार पाटील. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी. यावेळी देखील थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस, स्लोअर वन टाकला, पिक करू शकला नाही इथून फलंदाज. हा चेंडू देखील डॉट फेकला जातोय. इथून जसजसे डॉट चेंडू गर्दनकाल ठरतील करता बॅटिंग करत असताना उसरली टीम या संघासाठी. टोटल 18 धावा 6 बाद. यावेळी 5 स्लॉटमध्ये चेंडू मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये मारण्याचा प्रयत्न. खेळाडू आहेत तिथे. चेंडू पकडतील फेकतील तिथे मात्र मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाईल. संत गतीने धावसंख्या पुढे जात असताना 19 धावा धावा फलकावरती. अंतिम बॉल पहिल्या सत्रातला टार्गेट सेट करणार बॉल ओमकार पाटील इथून चेंडू डिलिव्हर करेल. अंतिम बॉल बॅटस्विंग चांगला पाहायला मिळाला. तेज तर्रार बॉल आणि हा चेंडू देखील डॉट. आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वैकुंठ वाशी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठा उसारली टीमने बनवल्या. ते म्हणजे 19 आणि 20 धावांचं टार्गेट सेट केले. ते म्हणजे संग्राम 11 नितलस या संघासमोर. सन्मान करूया बीबी बांटियाचे सर्व वैभव शेठ बांटिया. दोनों अपन ट्विंस ब्रदर यांना पाहता है. दोनों बंधुओं भी विनंती को दोनों भाइयों को हम गुजारिश करेंगे, आइए साहब आपका सम्मान इस प्रतियोगिता के माध्यम से किया जाएगा. तुम्ही गोल्ड लोन घेताय का? आजच आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या,
कारण तुमच्या सोन्याची सुरक्षितता, तुमच्या दागिन्यांचं अधिकतम मूल्य, तुमच्या चालू गोल्डन ट्रान्सफरची सुविधा, डिजिटल पेमेंट पर्याय आणि आपल्याला पैशाची गरज असते तेव्हा आपण दुसरीकडे कुठेही न जाता थेट आपल्या माणसांकडे जातो. मग आता जेव्हा तुम्हाला पैशांची गरज पडेल तेव्हा थेट पीबी बांठ्याकडे, कारण इथे आहे सोन्यावर त्वरित कर्ज देणारी आपली माणसं बीबीया बांठिया गोल्ड लोन. अर्थातच बांठियाचे सर्व वैभव शेठ आणि त्यांचे बंधू या दोघांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. तर सन्माननीय नवनाथ शेळके साहेब आणि दिलीप शेळके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करतो या ठिकाणी नामदेव शेठ डुकरे आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. नामदेव शेठ आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. नामदेव शेठ यांना विनंती करतो की आपण यावं. त्याच्यानंतर तर गणेश कडू यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूया. तत्पूर्वी आपण नामदेव शेठ डुकरे यांचा सन्मान. तर मी विनंती करतो महादेव गायकर साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक तथा उच्च शिक्षित व्यक्तिमत्व, क्रिकेट समालोचक, वक्तृत्व स्पर्धा, पर्यावरण क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, आम्ही फक्त 20% राजकारण करतो, 80% आम्ही समाजकारण करतो. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी, गणेश कडू साहेबांचा सन्मान करण्यासाठी राजेश केनी साहेब आणि महादेव गायकर साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गणेश कडू साहेब विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. अभ्यासू नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख मित्रांनो एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि विचारसरणी नेहमीच ज्यांनी जोपासली आणि आज आपण पाहू शकाल एक दमदार नेतृत्व म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांना आपण पाहतो. आणि दादांना विनंती करतो की दादा नेहमीच आपण येता, प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगलं योगदान देता. मी आपणास विनंती करतो की आपण या स्पर्धेसाठी आम्हाला मार्गदर्शन करावं. शेतकरी कामगार पक्ष चिंचवली पुरस्कृत आमचे सहकारी मित्र श्री राजेश गणेश केणी या पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि आमच्या शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस यांच्या नावाने अशा प्रकारचा चषक या इथे चिंचोली ग्रामस्थांनी आयोजित केलेला. आम्ही सर्वप्रथम शेतकरी कामगार पक्षाच्या चिंचोली गावातील सगळ्याच माझ्या बहादर एकनिष्ठ शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार आणि स्वागत करतो. कारण त्यांनी अशा प्रकारे चषक ठेवून हे जे तालुका चिटणीस पद आहे, मला वाटतं या रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या सर्व पंचक्रोशीमध्ये सर्वप्रथम अशा प्रकारे तालुका चिटणीस चषक होण्याचा मान राजेशजी आपण पटकावला आहे. आपलं देखील मनापासून कौतुक करावं तितकं थोडं आहे. आणि चिंचवली गावातील लोकांनी शेतकरी कामगार पक्षावर असलेलं प्रेम, राजेशजी तुमच्यावर असलेलं प्रेम या माध्यमातून इथे दाखवलेलं आहे. एक अतिशय सुंदर नियोजन आयोजन चिंचवली ग्रामस्थांच्या माध्यमातून इथे घडलेलं आहे, आपल्याला पाहायला मिळतं आहे. मला वाटतं आजचा या रजनीचा शेवटचा दिवस आहे आणि अंतिम दिवस हा नक्कीच चांगले सामने पाहून प्रेक्षकांनाही मंत्रमुग्ध करता येईल अशा प्रकारची परिस्थिती या इथे पाहायला मिळते. अनेक दिग्गज मोठ्या मोठ्या प्रमुख नेत्यांनी या इथे आपली उपस्थिती दाखवली आणि राजेशजी आपल्याला तसेच चिंचवली ग्रामस्थातील शेतकरी कामगार पक्षांना आणि खेळणाऱ्या सगळ्या क्रिकेट रसिकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचा जिल्हा चिटणीस या नात्याने तुमच्या या संपूर्ण टुर्नामेंटला शुभेच्छा देतो. आणि आज शेवटचा दिवस आहे, शेवटचा दिवस देखील गोड होऊन जो संघ विजयी होईल त्यांचं देखील आपलं सगळ्यांकडनं नक्कीच कौतुक होणार आहे. आणि ते कौतुक पाहण्यासाठी राजेशजी आणि आपल्या चिंचवली ग्रामस्थांकडनं ही जी स्पर्धा आहे ही लाईव्ह आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे इथे जरी आपली उपस्थिती रात्री उशिरा दाखवता आली नाही तरी आपल्याला घरात बसून हा शेतकरी कामगार पक्षाचा उपक्रम आहे तो अगदी व्यवस्थितरित्या पाहायला मिळेल. इथे असलेले माझे समालोचक मित्र, कॉमेंटेटर्स, त्याच्यानंतर स्कोरर या सगळ्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण आपण बघितलं राजेशजी आपणही क्रिकेट खेळलेला, याच्या आधीचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट खूप बदललेलं आहे. मी आत्ता प्रवीणला तेच विचारलं की कीपर ग्लोव्ज घालून खेळतो हे कसं काय, तो तेच सांगत होता. इवन आमचे दुसरे सहकारी मित्र आहेत ते देखील इथे तेच सांगत होते की आता ग्लोव्जला परवानगी दिलेली आहे. या आपल्या ग्रामस्थांमधनं चिंचवली असेल, वाकडी असेल,
प्रवीणसारखे चांगले होतकरू कॉमेंटेटर्स तयार झालेत. गेले कित्येक वर्ष वाकडीकडनं मी स्वतः क्रिकेट खेळायचो. वाकडीचे आमचे सहकारी मित्र बाळू, त्याच्यानंतर नाना या इथे आलेले आहेत. तुमचं देखील चिंचवली ग्रामस्थांतर्फे मी स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा राजेशजी आपल्याला चिंचवली ग्रामस्थांना आणि सर्वच क्रिकेट रसिकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू साहेब, आपण या स्पर्धेमध्ये आलात. त्याच दरम्यान आपण पाहू शकाल वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नानाशेठ पाटील आणि त्यांच्या समेत उपसरपंच बालूशेठ माते. यावं आपलं सहर्ष स्वागत. यस श्रीपाल सर. धन्यवाद प्रवीण. खरं तर खूप चांगलं वक्तृत्व तुम्ही ऐकलात गणेशदादा केणी गणेशदादांचं. खरं तर त्यांचंही कौतुक करूया. जेव्हा मॅच खरं लो स्कोरचा मॅच आहे. फुलटॉस बॉल आहे. फुलटॉस बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, परंतु चेंडू डीप मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाला रोखण्यास यश मिळालंय. तोपर्यंत 2 धावा पळून काढल्यात. मॅच आपण पाहतोय अगदी एका बाजूला उचरली तर दुसऱ्या बाजूला नितळस. हा सुपर 12 मधला अंतिम मॅच. तर रिवाल सर, तत्पूर्वी आपण सन्मान करूया कोण ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, सन्मान्य कोलखे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रोहन शेठ मात्रे यांचा सन्मान आपण करूया. मी कैलासदादा भोपी यांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. तर या ठिकाणी दीपक शेलके साहेब पाली यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्या समेत योगेश यांचं या ठिकाणी शुभागमन. योगेश, आपलं सहर्ष स्वागत. तर मी कोलखे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रोहन शेठ यांना विनंती करतो आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर जितेकर साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर किशोर केनी साहेब यांना विनंती असेल आपण यावं. किशोर केनी साहेब, विठ्ठल शेलके साहेब आणि सचिन पाटील तिन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण यावं. विठ्ठल साहेब यावं, दिलीप शेलके साहेब आपण देखील यावं, रामदास पाटील साहेब यांनाही विनंती करतो आपण देखील यावं, आपला सर्वांचा सन्मान. मिनेश चला, साई संघांचे कॅप्टन आपण तत्पूर्वी यावं. 5 टीमचे कॅप्टन जे क्वालिफाय झालेत संघ. यस, चेक करतायत पंच. तर चला, मी त्या तत्पूर्वी आम्ही शेलके साहेबांना विनंती करतो आपण देखील यावं, आपला देखील सन्मान. विठ्ठल शेलके साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं. डिसिजन पेंडिंग आहे. 4 धावा आहे की नाही, बाउंड्री टच. तर दीपक शेलके साहेब यांना विनंती करतो आपण यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला. दीपक शेठ यावं, आपण त्यांच्या समेत योगेश भाई आपणास विनंती करतो आपण देखील यावं. दोघांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. दीपक शेलके साहेब आपण यावं आणि योगेश भाई आपण देखील यावं, आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. काही क्षणातच या स्पर्धेमध्ये आपल्याला लायन ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बालूशेठ फडके 4 वाला यांची या ठिकाणी एंट्री पाहायला मिळेल. आणि त्यांच्या समेत रायगड जिल्हा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अर्थातच खिडकपाडा गावचे दमदार नेतृत्व प्रभुदास अण्णा भोईर यांचं देखील दमदार एंट्री पाहायला मिळेल. धन्यवाद प्रवीण. मैदानावर आपण पाहिलं तर अवघ्या धावसंख्या धावफलकावर 20 ची गरज असताना एकूण धावफलकावर 11 धावा लागल्या आहेत. थोडा एकतर्फी मॅच पाहायला मिळतोय. 16 बॉल आणि जिंकण्याकरता आता 9 धावांची आवश्यकता. मॅच सुरू आहे. संग्राम 11 नितळस विपक्ष स्वर्गीय ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान उसरले असा हा मॅच सुरू आहे. तर या स्पर्धेतून रजा घेत असताना आपण पाहू शकाल पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक आमचे गणेश कडू साहेब या स्पर्धेतून रजा घेत असताना त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आमचे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य विलास शेठ आपल्याला यांना या पाहतो, त्यांना देखील शुभेच्छा देऊया. रोहन शेठ सरपंच आपल्याला या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि जितेकर साहेब आपल्यालाही पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच. गणेश कडू म्हटलं तर एक चांगले खेळाडू देखील आहे. लेदर अजूनही क्रिकेट खेळतात, ही एक ओळख त्यांची सांगायची राहून गेली होती. त्याचबरोबर विलास फडके एक दानशूर व्यक्तिमत्व. ज्या वेळी खरं तर आम्ही कॉमेंट्रीसाठी असतो, विलास फडके यांची खूप आम्हाला खरं तर आर्थिक मदत म्हणजे अर्थातच आमच्या कलेची दाद करणारी व्यक्तिमत्व आहे विलासजी फडके.
आणि विलासदादा पडके यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक कॉमेंट्री बॉक्ससाठी आलेलं आहे. त्यांचेही मनापासून आभार मानूया. 12 धावा लागल्यानंतर हा डीप बॅकवर्ड्स एरियाकडे आपण पाहतोय. चेंडू थांबवल्यानंतर धावसंख्या मिळाली जाते. या एका धावेनं धावसंख्या धावून पोहोचते ती अवघ्या 20 धावांचं लक्ष. लो स्कोरचा मॅच आहे आणि सुपर 12चा हा अंतिम सामना आहे. त्यानंतर सुपर 6चे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. हा चेंडू लिमिट ऑफला घाई केली होती फलंदाजानं. इथे मात्र धावचित होण्याचं चिन्ह आणि फलंदाज होईल धावचित बाद. आणि पाहता पाहता 13 या आकड्यावर धावसंख्या धावफलकावर ज्या पद्धतीनं आपण पाहता आता 13 बॉल आणि 7 इथे 12 चेंडू आणि 7 धावांच्या. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल ज्ञानेश्वर मोरे साहेब तालुकाचे सहचिटणीस तथा पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य ज्ञानेश्वर मोरे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समवेत समाधान गावण साहेब साई ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य यावर राजेश गणेश केनी साहेब तालुका चिटणीस तथा माजी उपसभापती यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. दीपक शेलके साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं योगदान लाभलंय. आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. तर ऋतिक बुवा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. पाण्याची मागणी केली आहे मैदानात. पाणी घेऊन जा प्लीज. पाणी घेऊन जा. महेश मात्रे नितलस आणि विलास पावशे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. स्कोरिंग या ठिकाणी लॅपटॉप वर आहे त्यामुळे 5 धावांची गरज. मॅन्युअल स्कोरिंग नाहीये. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय ज्ञानेश्वर मोरे साहेब तालुका सहचिटणीस तथा पनवेल पंचायत समितीचे सदस्य ज्ञानेश्वर मोरे साहेब आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत समाधान गावण साहेब ग्रामपंचायत सदस्य साई आपलं सहर्ष स्वागत. फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा थोडा आपण पाहूया. पाहुण्यांची मांदी आली. पाहुण्यांचा प्रचंड इथे या ठिकाणी प्रतिसाद उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यामध्ये आपण पाहतोय रिवॉल्व सर आज ज्यांचा वाढदिवस आहे मित्रांनो ते पुष्कर अनिल शेठ पाटील ओम साई बोरवेलचे सर्व अनिल शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. अनिल शेठ यांना विनंती करतो की आपण यावं. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. अमित भाई गवते आपलंही सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समेत आपण पाहतो नेहमीच दमदार योगदान देणारे मयूरभाई आपलंही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. तर इथे आपण पाहू शकाल मित्रांनो महाराष्ट्र राज्य लायन ग्रुप संस्थापक अध्यक्ष बालूशेठ फडके विहिगर हितांश बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व आणि त्यांच्या समेत उपाध्यक्ष रविबाई शेलके आणि त्यांच्या समेत रायगड जिल्हा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर खेडूतपाडा यांची दमदार रॉयल एंट्री या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डीजे थँक्यू. वाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच बालूशेठ पवार यांनाही विनंती असेल. बालूशेठ पवार सरपंच आपण या व्यासपीठावरती चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला देखील आमंत्रित केलं जात आहे. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते महाराष्ट्र राज्य अर्थातच लायन ग्रुप संस्थापक अध्यक्ष 4 नंबर वाले अर्थातच हितांश बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व बालूशेठ फडके यांचं या ठिकाणी आगमन. त्यांच्या समवेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून भावाप्रमाणे उभा असतो तर रविबाई शेलके उपाध्यक्ष आणि रायगड जिल्हा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष तथा शेतकरी कामगार पक्षाचा डाण्या भाग म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दत्त जयंतीचा सर्वात मोठा उत्सव पाहतो
ते प्रभुदास अण्णा भोईर खिडूकपाडा या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. डीजे प्रभुदास अण्णा भोईर यांचे भाचे आतिशभाई भगत यांनाही आपण पाहतो. रिडकर गावचे सुपुत्र देविदास दादा आपलंही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. संपूर्ण लाईन ग्रुप महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकाऱ्यांचं त्याच्यानंतर प्रभुदास अण्णा भोईर यांच्या सर्व मित्र परिवारांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो मित्रांनो की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर बाईक दिली ते सन्माननीय जय फार्म हाऊसचे सर्व न्यू जय मोटर्सचे सर्व मुझ पर ताव देने वाले बाजीराव सिंगम अर्थातच माजी सरपंच धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायत सन्माननीय संजय शेठ गवली आपलं सहर्ष स्वागत. देविदास भोईर साहेब यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. नेहमीच जयदास भोईर साहेब आपलंही सहर्ष स्वागत. तर थोड्याच वेळात आपण मॅच देखील ऑन करूया कारण या ठिकाणी आपण वाहने आहेत त्याच्यामुळे थोडीशी आपण वाहने पार करू लगेचच मॅच ऑन करूया. दमदार लढत मान्यवरांच्या माहितीसाठी आम्ही नक्कीच पोहोचवतो की ज्या पद्धतीनं पहिला जे 6 मॅचेस सुपर 6च्या लढती आपण पाहतो सुपर 12च्या त्यातील शेवटची मॅच संग्राम 11 नितलास भायाशेठ पाटील तोंडरा आणि शैलेश शेठ पावशे नितलास यांनी प्रस्तुत केलेला संघ तुम्ही संग्राम 11 नितलास आणि एकीकडे वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान SP भाई प्रल्हाद शेळके यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही या ठिकाणी पाहताय तो जय हनुमान वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान उसारली क्रिकेट संघ. रविभाई आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. खऱ्या अर्थानं आर्यन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सर्व समीर शेठ पाटील यांचे खऱ्या अर्थानं खंदे राईट हँड म्हणून ओळखले जात आहेत आणि किरणभाई आपलंही सहर्ष स्वागत. सर्व मित्र परिवार लाईन ग्रुप आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आतिशभाई आपलंही सहर्ष स्वागत. आतिश पोपी आमचे प्रभुदास अण्णा यांचे खऱ्या अर्थानं भाचे आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. नाउ बॅक टू क्रिकेट ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. फक्त 5 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि फक्त 5 धावांची गरज. चला मॅचला करूया आपण सुरुवात. व्यासपीठावर पाहतोय खरं तर एक श्री दत्त भक्त म्हणून आज श्री दत्त जयंती जल्लोषात साजरी होणारी अर्थातच खिडूकपाडा नगरी आणि त्या नगरीमध्ये त्यांच्या घरातच श्री दत्तांचं मंदिर असणारे प्रभुदास अण्णा सर्वांचे लाडके या ठिकाणी आपण पाहतोय या व्यासपीठावर उपस्थित. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्त भक्त आणि आपण पाहतोय लायन्स ग्रुपचे अर्थातच अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदरणीय सन्मानी ही मंडळी आपण पाहतो या व्यासपीठावर असताना सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. गोल्डमॅन म्हणून आपण पाहतो त्यांच्याकडे आणि आमचे रवी शेळके साहेब एक डॅशिंग नेतृत्व महाराष्ट्र लायन्स ग्रुपचे उपाध्यक्ष देखील इथे उपस्थित. सर्व मंडळींचं करूया सहर्ष स्वागत आणि सर्व मंडळींना माहिती देऊया. मॅच सुरू आहे नितळस विपक्ष उसरली या 2 संघादरम्यान आणि नितळस संघाला अवघ्या 5 धावांची गरज आहे येणाऱ्या 11 बॉलमध्ये. मॅच थोडा वन साइड आहे परंतु पाहुण्यांची रॉयल एंट्री तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वागतम शुभ स्वागतम. 11 चेंडू 5 धावांची गरज. मॅचला करूया सुरुवात. सुपर 12 मधला अंतिम सामना. यानंतर मात्र सुपर 6चे सामने होतील. मी आमंत्रित करतो टॉस करण्यासाठी कारण टॉस होणं फार इम्पॉर्टंट आहे. सुपर 6 मधला पहिला मॅच टॉस करण्यासाठी आपण अनाउन्समेंट करूया. यस प्रवीण आपल्याला अनाउन्समेंट करावं लागेल कारण नेक्स्ट मॅच येस यंगस्टर चिखले विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज पुष्कल 11 नेरे या 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर टॉस होईल. 5 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा जाऊया बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये चेंडू असतील 11 आणि 5 धावांची गरज. मॅच ऑन. सामन्याला होते सुरुवात. ऑन स्ट्राईक बॅट्समन ओहो हलकसं तडवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावल्यानंतर कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. चेंडू जास्त आणि धावा कमी आहेत परंतु क्रिकेट अनिश्चित असा खेळ आहे मित्रांनो. काहीही घडू शकतोय. गोलंदाजाला शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. कसून प्रयत्न करावे लागतील.
हाही चांगला चेंडू खोलवर पडला बॉल. ओहो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि अंपायर सिग्नल. बॅट्समन इज आउट. लेग बिफोर द विकेट. क्या बात आहे. सुंदर संगीत आपण पाहुण्यांवर आधारित हे संगीत तुम्ही ऐकताय ऑन स्क्रीनवर. ज्या पद्धतीनं आपण पाहतोय सर्व मान्यवर मंडळी. मॅचकडे पाहिलात ना तर 10 बॉल 5 ची गरज होती. आता 9 चेंडू 5 धावा. मी म्हटलं होतं काही घडू शकतोय. येस अंपायर सिग्नल. येस गोलंदाजावर आक्षेप आला. येस अंपायर असं सांगतायत. त्याची शैली तपासली जाईल मैदानाच्या आतमध्ये. मॅच सेगिन थोडी चुरशीचा होते. ऑन स्क्रीनवर हा निर्णय दिला जाईल. 9 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे कारण सुपर 12चा सामना. जो जिंकेल तो किमान एका ट्रॉफीचा हक्कदार राहील. डू ऑर डाय हा मॅच फार इम्पॉर्टंट आहे. जिंकणार तो बक्षिसास पात्र एका राहील. परंतु गोलंदाज थोडासा टॉस करतोय. बॉल अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर फेकला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या धावफल कव्हर या ठिकाणी 1 न वाढल्यानंतर 9 चेंडू आणि आता 4 धावांची गरज. हा चेंडू हलकासा तटवलाय. इथे मात्र पाहायला मिळेल फक्त एक सिंगल, 1 धाव आणि या चला 5 संघाचे कॅप्टन आपण लगेचच यावं. 5 विनर्स कॅप्टन सुपर 6 मध्ये दाखल झाले. त्यांनी सर्व कॅप्टन यावं. प्रथमतः अजित धनेश गेवते आपण टॉस करण्यासाठी लगेचच यावं. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी यंगस्टर चिखले संघ कॅप्टन लगेचच या. 3 धावांची या ठिकाणी ज्या पद्धतीनं आवश्यकता आहे. अजूनही मॅच बॅलन्स आहे. 7 बॉल आणि 3 धावांची गरज. हितांश बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर अध्यक्ष लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना जितेंद्र शेठ अनंता फडके साहेब यांची उपस्थिती मला पाहायला मिळते. या अंतिम क्षणाला आता मात्र 6 चेंडू अजूनही मॅच बॅलन्स. 6 चेंडू 3 धावांची गरज. मॅच मात्र रंगतदार स्थितीत पाहायला मिळेल. 17 धावा आल्यात. अजूनही 3 धावांची गरज. येणारे 6 बॉल 3 धावा. पाहुण्यांना का मॅच पाहायला मिळेल खरं तर रंगतदार स्थितीत. स्वर्गीय या ठिकाणी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान उसरली. विपक्ष संग्राम या ठिकाणी नितळस. सहा चेंडू 3 धावांची गरज असताना गोलंदाजीच्या उंबरट्यावर दिवेश बोलाडे येतोय. मात्र समोर फलंदाज त्याच्या अतुलला पाहू शकाल. 6 बॉल 3 ची गरज. मॅच खूप चुरशीचा आहे. मी सुरुवातीला सांगितलं की डू ऑर डाय. जिंकेल त्याचं अस्तित्व कायम राहील या स्पर्धेमध्ये अंतिम रात्रीमध्ये फायनलमध्ये. परंतु हारेल त्याचा प्रवास मात्र संपेल असा हा मॅच. 6 चेंडू 3 धावा. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. उसरली विपक्ष नितळस असा हा चुरशीचा सामना. काय करेल गोलंदाज? 3 धावा डिफेन्स करेल का? पहिला बॉल तर डॉट गेलाय. पहिला चेंडू डॉट गेलाय. आता मॅच अगदी दोघांना घाम फोडणारा होईल यात शंका नाहीये कारण 5 चेंडू 3 धावा. धगधग सुरू झाली आहे या मॅच मध्ये. यास अंपायर सिग्नल. पुन्हा एकदा गोलंदाजावर आक्षेप येतोय कारण कुशल मुवमेंट आहे आणि कुशल मुवमेंट मध्ये आता काहीसा दबाव दडपण आणण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा जसे पाहुणे आले मॅचला देखील रंगतपणा आली आहे. पाहुण्यांच्या संगत मॅचला येते रंगत. हो हो अजून एक डॉट बॉल. आता 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. स्वप्न पाहिले जातील विजयासाठी. बांडिया अर्थातच यांच्याकडनं बघा या स्पर्धेसाठी तब्बल 8,000 रुपयाचं या ठिकाणी मानधन आलं आहे. आर्थिक सहकार्य आलं आहे. परंतु मॅच तेवढीच रंगतदार आहे. 4 चेंडू 3 धावांची गरज. विजयाचे स्वप्न कोण पाहणार कारण अडचणी तेवढ्याच आहेत. स्वप्न पाहावे लागतील विजयाचे. पुढे आलाय फुलटॉस बॉल. हलकसा तटावला. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. हो हो तिथे मात्र फंबल झालाय. खराब क्षेत्ररक्षण. अति घाई संकटात नाही. फलंदाज झालाय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना धावचीत बाद.
तीन धावांची गरज असताना 2 धावा पलून काढल्या. आता बघतो 1 धाव उरली आहे, परंतु चेंडू शिल्लक असतील आता 3 चेंडू 1 धाव. मॅच थोडी रंगतदार स्थितीत तुम्हाला पाहायला मिळते. प्रभुदासजी भोईर अण्णा देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यानंतर आपण बघितलं तर लायन्स ग्रुपचे अध्यक्ष फडके साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे रवी शेळके तर आमचे नातेवाईक आहेत, परंतु सातत्यानं खरं तर नेहमीच लायन ग्रुपचे उपाध्यक्ष राहिलेत महाराष्ट्रामध्ये. एक चांगली सेवा देणारे ही लायन्स अध्यक्ष उपाध्यक्ष जितेंद्र शेठ अनंता फडके साहेब आणि रवी शेळके, त्याचबरोबर प्रभूंना सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. राजेशजी केनी यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय. अर्थातच शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत माजी उपसभापती तालुका चिटणीस चषक 2025 थरार तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. अगदी आपण बघितलं तर क्रिकेटची ही रंगतदार स्पर्धा, याची देह याची डोला, क्रिकेटचा रंगतदार सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण याच्यासाठी चिंचवली गावाने केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोड व्हावा, आणि तो शेवटचा क्षण इथे मात्र या पाहुण्यांच्या उपस्थितीनं गोड होतोय. बघा दिग्गज मान्यवर आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. काय पाहुण्यांचा ताफा आहे. प्रत्येक मॅच झाल्यानंतर पाहुण्यांची उपस्थिती प्रचंड प्रतिसाद तुम्हाला पाहायला मिळतोय. एका धावेची गरज, पुढे गेला, सरसावलाय. बॉलर सांगतोय अजूनही शर्यत संपलेली नाहीये. हा बॉल गेलाय डॉट, फलंदाज देखील बाद. आता 2 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. ठोक डीजे. खरं तर 2 चेंडू 1 धावेची गरज. प्रभुदास अण्णा खरं तर ज्यांचा तुम्ही उल्लेख केला या संगीतातून, त्यांना आवाज अर्थातच प्रत्येक स्पर्धेनं अगदी प्रभुदास अण्णांची तुम्ही उपस्थिती पाहता. रॉयल एंट्री त्यांची पाहायला मिळते. अनेक स्पर्धेमध्ये यूट्यूब जर तुम्ही ओपन केला, अनेक स्पर्धांची, अनेक गाड्यांचा ताफा देखील मैदानात पाहायला मिळतोय. मग वल्लभ रजनी तुम्हाला आठवत असेल, वल्लभ रजनीमध्ये गाड्या मैदान अपुरा पडला होता. एवढ्या गाड्या आणण्याचा विक्रम देखील प्रभुदास अण्णांनी केला होता. आज ते व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळत आहे. 2 चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. अजूनही मॅच संपली नाहीये. हा बॉल डॉट गेला तर मात्र शेवटच्या बॉल पर्यंत उसरली संघ सांगतोय आम्ही अजूनही हारलेलो नाहीयेत. परंतु संग्राम नितळस संघाचा फलंदाज येतोय बॅटिंगसाठी. न्यू बॅट्समन कुणाल ऑन स्ट्राइक. ओहो, इट्स डॉट डिलिव्हरी. या मॅच मध्ये आता अगदी रंगतपणा आली आहे मित्रांनो. तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांना तुम्हाला जर मॅच आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. पैसा वसूल सामना. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवून जीएसटी लागत नाही मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 बॉल 1 रन. व्हॉट अ मॅच. हृदयाची ठोके आता वाढवणारा सामना आणि डोक्याचा मेंदू सुन्न करणारा मॅच. 1 बॉल 1 रन. संजयजी पाटील, पोलीस पाटील मोरबे यांचं इथे आगमन झालंय. सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. कोणी विचार केला नव्हता की हा मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल. कोणीही विचार नव्हता केला. इव्हन आम्ही समालोचकही सांगत होतो की हा मॅच 1 साइड होईल. ज्यावेळी चेंडूंची गरज होती अगदी 11 बॉल 12 बॉल 5 धावा आणि त्यानंतर 6 बॉल 3 धावा राहिल्यात आणि त्या गोलंदाजानं या धावा जवळ काढण्यासाठी घाम फोडला या बॅट्समनना. त्या गोलंदाजाचं नाव आहे दिवेश बोलाडे. व्हॉट अ बॉलिंग. 1 बॉल 1 रन. नुसत्या टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा आवाज यायला हवा. प्रेक्षक मित्रांनो होऊ द्या टाळ्या. ओहो, कोणी क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 बाउंस. सीमा पार 4 रन. आणि थेट सुपर 6 मध्ये दाखल झालाय संग्राम 11 नितला संघ. अभिनंदन डीजे.